मयूर दुगाने विघ्नार्थ मित्रमंडळाचा अध्यक्ष होतो. प्रत्येक वर्षी ताई आमच्या इथं आरतीसाठी येतात. त्या दिवशी पण आरतीचं नियोजन आम्ही ताईंना घ्यायला रिसिव्ह करायला वरती गेलो होतो. गाडीतनं उतरताना गाडीच्या जेव्हा दरवाजा बंद करताना ताईंचं बोट तिथे अडकलं. क्षणाचा तिथं ताईंना रक्त वगैरे येत होतं. तेव्हा शेजारच्या दामिनवाल्यांनी त्यांना जखमी करून तसंच ताईंची टिश्यू पेपर लावून ताई खाली आरतीला आल्या. मंडळाची जी आरतीची व्हिडिओ आहे ती आता इंस्टाग्राम अकाउंटला पण आहे विघ्नार्थ मित्र मंडळ, त्यामध्ये पण तुम्हाला व्हिडिओमध्ये ताईची एंट्री दिसेल. त्यामध्ये ताई टिश्यू पेपर लावून खाली आरतीला आले. तिथं ताईंनी आरती केली, ताईंचा सत्कार केला. त्यामध्ये ताईंच्या हाताला जखम दिसेल. आणि आता जो आम्ही पाहतोय की जो फोटो व्हायरल होतोय तो पूर्णपणे धचमळ केलेला जातोय. कुठलाही तो त्याचं तिथं प्रत्यक्ष कोणतीही माहिती नसताना फेसबुकवरती जे फोटो आहेत त्यात ती घटना का घडली आहे, कशी घडली आहे ते आम्ही सगळे ते प्रत्यक्ष पाहिलेली आहे. पण ते घटनेचा चुकीचा अर्थ करून अंधश्रद्धामध्ये दाखवत आहेत. एकदम चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे आमच्या इथे ज्या ताई राहतात त्यांची पूर्णपणे हे एक चुकीच्या प्रमाणे मेसेज फिरतोय. आमच्या पण मंडळाचे तिथे नाव येत आहे, आम्ही पण पाहत आहोत फोटोमध्ये. आमच्या इथं खूप बदनाम आहे. त्यामुळे हे जो प्रकार घडत आहे याची शहानिशा केली पाहिजे, तपास केला पाहिजे. चुकीचं पोस्ट व्हायरल करता नाव बदनाम करणे एकदम चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो. नमस्कार, मी सचिन उत्तेकर. 9 सप्टेंबर रोजी विघ्नार्थ मित्र मंडळात आरतीच्या वेळेस ताई आल्या होत्या. ताईंना जी दुखापत झाली त्यानंतर मला फोन आला होता की ताई तुमच्या मंडळामध्ये आरतीला येत आहेत. वरती लायगुडे वस्तीला अखिल आंबेदरा मित्र मंडळामध्ये ताईंच्या आरतीचं नियोजन केलं होतं. ताई आल्यानंतर ताईंनी आरती केली. ताईंच्या बोटाला पट्टी बांधलेली होती. ताईंनी आरती केल्यानंतर मी ताईंना म्हटलं, ताई चला माझं घर इथंच आहे, आपण जाऊन येऊ घरी. तर ताईंचा चेहरा खूप पडलेला होता, डोळ्यात पाणी होतं. मी ताईंना विचारलं, ताई काय झाले नक्की? ताईंनी सांगितलं माझ्या बोटाला दुखापत झाली आहे आणि प्रचंड वेदना होत आहेत. मग ताईंना म्हटलं मी 2 मिनिटं घरी चला, पाणी घेऊ आपण. ताईंना घरी नेलं. माझी मिसेस पण इथं साक्षीदार आहे. माझ्या मिसेसनी सुद्धा विचारलं की ताई नक्की काय झालेलं आहे, तुम्ही थोडं दुःखी दिसताय. त्यावेळेस ताईंना पाणी वगैरे दिलं, गणपतीचं दर्शन केलं आणि मग तिथून ताई निघाल्या. त्यावेळेस गोसावी ताई होत्या, सायली ताई होत्या. यांनी पण मला सांगितलं की सचिन दादा लवकर आवरा, ताईंना दवाखान्यात जायचंय, रक्त थांबत नाहीये. आणि आज ह्या प्रकरणाची जी दुसरी बाजू म्हणजे अघोरी कृत्या बाबतीमध्ये जी चर्चा चाललेली आहे, आज 36 जिल्ह्यांमध्ये फिरून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ताई रात्रंदिवस रक्ताचं पाणी करत होत्या. आणि हे सगळं करत असताना ताईंवरती हा जो त्यांचा अपमान केला जातोय आणि या गोष्टीचा आम्ही धारीकर म्हणून निषेध करतो. ताईंच्या बोटावर हळद आणली आणि आम्ही असाच उभा राहिलो होतो. ताईंना असा घाम फुटला होता की ताईंचं बोट अडकलं आणि त्या अक्षरशः रडायला लागल्या होत्या. आणि मी तेवढ्यात हळद घेतली आणि त्यांच्या बोटावर बसवली आणि ते मग हाताला फडकं वगैरे बांधलं. आणि मग सगळे लोक तिथं जमली. ताई काय झालं, ताई काय झालं असं. तर ताईंचं बोट अडकलं होतं गाडीमध्ये असं ताईंनी ते सगळ्यांना सांगितलं. अनुसया गायकवाड बोलते. लेन नंबर 18A मध्ये आम्ही ताईंना आरतीला बोलवलं होतं. विघ्नहर्ता मंडळाची आरती होती. माझा मुलगा अध्यक्ष असल्यामुळं आम्हीच बोलवलं होतं. आम्ही इथं ताईंना घ्यायला आलो होतो आणि ताईंचं बोट गेलं. त्याच्यानंतर आम्ही ताईंना दवाखान्यात खूप चला म्हणत होतो, पण ताई आल्याच नाहीयेत. इथली आरती केली आणि आता अनामिका कापले चुकीचा आरोप करतात त्यांच्यावर. हे चुकीचं आहे. अंधारे आणि ठोंबरे बाईने असा ताईंवर आरोप केलाच नाही पाहिजे. का तर ही आम्ही ह्याच लेनमध्ये राहतो आणि ताई आमच्यासाठी चालत्या. त्यांनी रक्त येत असताना सुद्धा त्यांनी आमच्या मंडळाची आरती केली, मग हॉस्पिटलला गेल्या.